वेलकम बॅक. ॲक्च्युली काल आहे ना हनूला खूप ताप आला होता आणि त्याला मग हॉस्पिटलमध्ये वगैरे नेलं आम्ही. त्यानंतर तो खूपच जास्त इरिटेट झाला होता. सो त्यासाठी ना काल व्यवस्थित व्हिडिओ नाही करता आला आणि जसं मी रात्री सांगितलंच त्याला खूप पॅम्पर करावं लागलं दिवसभर. चिडचिड चिडचिड फुल तापात होता ना. सो आता ओके, आता खेळतोय तो तसं. हनू हनू टी व्ही बघतोय तो. आणि हां, आज हनूचं फोटोशूट पण करायचं आहे आम्हाला. तुम्हाला मी एक अन्नप्राशांचं फोटोशूट करायचं आहे. खायला तो कधीच लागला पण आमचं फोटोशूट राहून जात होतं. तुम्हाला दाखवतेच मी कशी कशी तयारी वगैरे होते ते. चला मग भेटूया आपण थोड्याच वेळात. तयारी वगैरे झाली सगळी करून, डेकोरेशन झालं की मग मी तुम्हाला दाखवते कसं कसं फोटोशूट होतं ते. चलो चला, नाश्ता वगैरे सगळं आवरून झालं आहे आमचा. आता डेकोरेशनची तयारी चाललेली आहे. पण एक जण हनूला सांभाळायला लागतं, नाही तर तो सगळ्या वस्तू ओढतोय तिथल्या. सो मी साईड बाय साईड तुम्हाला डेकोरेशन पण दाखवते कसं कसं करतोय ते. आणि मग भेटूया फोटोशूटच्या वेळेला. चलो.
बाळा किती मेहनत लागते हसवण्यासाठी. हॅलो हॅलो म्याव. हनु मैं हूँ डैडी. खा ना बाबू. पूर्ण तुकडा तोडायला बघतो तो. फोटो तुम्हाला व्हिडिओ सोबत फर्स्ट आहे, संक्रांत आहे, पूर्ण हॅलो गाईज, आजचा दिवस फायनली संपला आहे. जसे जसे प्लॅन्स आम्ही केले होते लाईनअप तसं तसं आमचं सक्सेसफुली झालं आहे. जसं की हनूचं फोटोशूट झालं, त्याला आम्ही गार्डनला घेऊन गेलो. थोडंसं तो यूज टू होतो ना बाहेर नेलं की, बाहेरच्या क्लायमेटसोबत म्हणा किंवा लोकांची इन्व्हॉल्वमेंट होतं त्याचं. सो असं काही आमचा प्लॅन होता, बऱ्यापैकी झाला आहे. आणि फायनली आमचे डिनर पण झालं आहे, आलू पराठा आणि मस्तपैकी दही. सो आता आम्ही खूप थकलो आहे. आपण भेटूया नेक्स्ट वीकेंडमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम. हर हर महादेव.